ज्ञानाचा प्रकाश हा सर्वदूर पसरणाऱ्या या ज्योतीनं झालेली आहे। समाजामधील जनमानस ऑगस्टस हिकी यांनी बंगाल गॅझेट नावाचं जे एक वर्तमानपत्र आहे 29 जानेवारी 1780 ला हे सुरू केलं आणि त्याच्या मागचा हेतू वेगळा होता। त्याच्या मागचा हेतू काय होता की जाहिरात करणं, एखाद्या गोष्टीची जाहिरात करणं या हेतून थोडं फॅन हे करतात। ड्रेसमुळे थोडंसं हे तर जेम्स ऑगस्टस हिकी यांच्या डोक्यात काय होतं की काही थोडंसं जाहिरात करणं किंवा एखादा कंटेंट जो आहे तो कंटेंट पुढे नेणं या अनुषंगाने त्यांनी ते पहिलं जे बंगाल गॅझेट नावाचं किंवा त्याला बंगाल जनरल असं सुद्धा म्हटलं जातं तर ते सुरू झालेलं होतं। आणि हे काय हे भारताचं पहिलं मुद्रित किंवा मुद्रित जे आहे ते पहिलं मुद्रित हे वर्तमानपत्र होतं किंवा ते आठवड्याला सुद्धा पहिल्यांदा डिक्लेअर व्हायचं आणि त्याची ती सुरुवात झालेली होती। खूपच छान वाटलं। आदरणीय कृष्णात पंडित साहेब तसेच आज या कार्यक्रमात उपस्थित असलेले ज्यांनी या भुसावळ पत्रकार संघाची निर्मिती केली, बीज रोवले आणि याचा रोपट्याच्या स्वरूपात एवढ्या मोठ्या संख्येने सर लोक हजर आहेत त्याबद्दल मी ऍडव्होकेट नितीन खरे साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी एक खूप मोठा विषय बनवला। तसेच आज या कार्यक्रमास उपस्थित व्हॉइस ऑफ इंडियाचे सुरेश उच्चांवर साहेब असतील, हरण नदीम साहेब असतील, ते उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। तसेच जिल्हाध्यक्ष श्रीकांत जोशी साहेब असतील, त्यानंतर आमचे मित्र प्रेम परदेशी साहेब असतील, सचिन चव्हाण साहेब असतील किंवा इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधू जे नक्कीच मी या पत्रकार निमित्त पहिला तुमचे सर्वांचे आभार मानतो कारण नगरपालिकेला कायम समस्या येत असतात पण तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे सरांनी सांगितलं पत्रकारिता म्हणजे धन्यवाद घोषित केलाय आणि तो आपण सगळे साजरा देखील करतो कारण की समाजामध्ये अत्यंत निर्भयपणे काम करणारे घटक म्हणून आपण या पत्रकारांकडे बघत असतो। पत्रकारितेचा विचार जर केला तर सद्यस्थितीमध्ये पत्रकारितेची व्याप्ती ही फार मोठी झालेली आहे आणि